श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण आलो डोंबिवली येथील स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये. स्वामी समर्थांच्या मठामध्ये प्रवेश करतानाच पायऱ्यांवर सुंदर असं नवविधा भक्तीचं चित्र दिसलं. आपण आता मठामध्ये प्रवेश करणार आहोत. हे आहे मठाचं प्रवेशद्वार आणि स्वामींचं सुंदर रूप बघून मन प्रसन्न झालं आणि तिथे जाताच भाविकांची गर्दीही झालेली. स्वामींच्या मठामध्ये भाविकांसोबत सुंदर असं तिथे भजन देखील महिना मंडळ करत होते. त्याने तर वातावरण अगदीच सुंदर आणि भक्तिमय झालेलं. स्वामी समर्थांच्या मठामध्ये तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थांची मनमोहक सुंदर अशी मूर्ती. स्वामी माऊली ध्यानस्थ बसून जणू काही सर्वांचं भजन ऐकत आहेत. त्या भजनात तल्लीन झाले आहेत. वरती आपण पाहू शकता देवींच्या सुंदर अशा मूर्त्या. आणि हा बघा माझं बाळ. स्वामी माऊलींना घरूनच बोलून येतो, माऊली मला पेढा हवाय. आणि आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की प्रत्येक वेळेस त्याला प्रसादामध्ये नक्कीच पेढा मात्र मिळतो. जणू काय स्वामी समर्थ माऊली त्याचं ऐकतातच. उद्या गुरुपौर्णिमा, तर मग उद्यासाठी ही केलेली स्वामींची तयारी. आजपासूनच डेकोरेशन वगैरे सगळं काही चालू झालेलं आहे. स्वामी लक्ष देऊन माझ्याकडे पाहत आहेत असं काही क्षणासाठी मला वाटलेलं. खूपच सुंदर असा अनुभव तिथे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला येतो. जणू काही माऊली साक्षात आपल्याकडे पाहत आहेत, बघत आहेत आणि आपल्याला ऐकत आहेत. हा मठ एवढा सुंदर आणि एवढं भक्तिमय वातावरण या मठामध्ये असं की जणू काही तिथेच स्तब्ध होऊन जावं, तिथे शांत काही वेळ बसून राहावं अशी मनापासून इच्छा होते. स्वामींकडे पाहत होते आणि तिथे एक भजन चालू झाला. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. ते भजन ऐकून तर मन एकदम प्रसन्न झालं. मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. 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 इथे आता तुम्हाला सुंदर असे बाप्पा श्री सिद्धिविनायक बघायला भेटत आहेत. त्यानंतर श्री मयुरेश्वर आणि त्यानंतर श्री महागणपती आणि मग श्री विघ्नेश्वर. जणू काही आपण दर्शनालाच गेलोय. श्री गिरिजात्मक, श्री चिंतामणी आणि श्री वरदविनायक आणि शेवटी श्री बल्लाळेश्वर. ह्या सर्वांचं दर्शन इथे स्वामींच्या मठामध्ये एकदम उत्तम पद्धतीने होतं. आणि ह्यानंतर आपण जेव्हा मठाच्या बाहेर म्हणजे पाठच्या साईडला जाऊ, तिकडे तर वातावरण एकदम सुंदर असं. जाता क्षणी तिथे पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळेल की एक सुंदर असं तुळशीचं वृंदावन. तिथे दर्शन घेऊन आम्ही लगेच बाजूच्या छोट्याशा मंदिरमध्ये, जे की श्री कालभैरवांचं आहे, तिथे दर्शन घेतलं. मग त्यानंतर त्याच्या पाठीच आहे वटवृक्ष, जे की शास्त्रोक्त पद्धतीने मुंज झालेलं आहे. अशा पवित्र ठिकाणी आल्यावर मन एकदम प्रसन्न असं होऊन जाते. तिथून थोडंसं बाजूला एक गणपती बाप्पांचं छोटंसं मंदिर आहे. इथे बघा स्वामी समर्थांची मूर्ती. हे आहे गणपती बाप्पांचं छोटंसं असं मंदिर, जिथे दर्शन घेऊन सर्व काही धन्य झाल्यासारखं वाटतं. आणि शेवटी इथे आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घ्यायला मिळेल आणि त्यावरतीच आहे एक सुंदर असं बेलाचं झाड. उद्या गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त ही सर्व तयारी केलेली आहे. मंडप वगैरे टाकून तयार झालेला आहे. तर येणार ना उद्या गुरुपौर्णिमेला स्वामींच्या मठामध्ये दर्शन घ्यायला? चला तर मग सर्व आपण मिळून उद्या स्वामींच्या दर्शनाला येऊ. आणि हो, आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश, सत्यकथा आणि अनुभव देखील घेऊन येत असतो.
जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया उद्या गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांच्या दर्शनाचा आनंद घेण्यासाठी.